आज आहे संडे आणि आज आहे माझा वाढदिवस. तर बायको माझ्या वाढदिवसासाठी खास हे आहे काय काही मेथीचे पराठे मेथीचे पराठे बनवते. तर ही तयारी चालू आहे तिची. आणि काल गुलाबजाम आधीच बनवून ठेवलेले आहे. मी तुम्हाला गुलाबजाम दाखवतो. काल रात्री बनवलेत गुलाबजाम. हा 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 बघा जवळून. वा वा मला तर आताच खावटायला लागलेत. बघू नंतर खाऊ थोड्याने. हा बघा पराठा तयार झालेला आहे. ताटामध्ये सजलाय पराठा म्हणजे मेथीचे पराठे. आणि हे आहेत गुलाबजाम मेथीचे पराठे. आणि बघा हे कसं हार्ट शेप कसा परफेक्ट बनवला बायकोने माझ्यासाठी. चला आता पराठे खातो मी, गुलाबजाम वगैरे खातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा आहे की आपण ओवाळतो. तर तसंच आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बायको मला आता ओवाळणार आहे. देवदर्शन झालं पाहिजे आजच्या दिवशी. देवाचे आशीर्वाद महत्त्वाचे. आता मी आलो आहे शिरगावमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी. जस्ट आता पोहोचले. पार्किंगमध्ये गाडी लावली आहे. आता जाईल आतमध्ये. तर हे आहे पार्किंग. इथे पार्किंगची व्यवस्था आहे. भलं मोठं पार्किंग आहे. तर आता गाडी लावली मी. 20 रुपये चार्जेस आहेत इथे फोर व्हीलरचे. चला आता गाडी पार्क केली आणि आता मी चाललो आहे मंदिराकडे. कोविडमुळे आता मास्क लावाच लागणार आहे कंपल्सरी मंदिराच्या आत जाताना. त्यामुळे मास्क लावले. चला आता तुम्हाला दाखवतो कसं आहे ते मंदिर वगैरे. प्रतिशिर्डी म्हणजे शिरगावचं हे साईबाबांचं मंदिर पुणे मुंबई हायवेच्या जवळच आहे. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर तुम्हाला सोमाटणे फाटा क्रॉस केल्यानंतर सोमाटणे टोल नाका तो क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला एक टर्न दिसेल जो शिरगावकडे जातो. तिथून सोमाटणे फाट्यापासून शिरगाव आहे साधारण 3 किलोमीटर आहे. पार्किंगमधून बाहेर मंदिराकडे आले की असे तुम्हाला स्टॉल्स वगैरे बघायला मिळतील. समोर आहे ते मंदिर प्रवेशद्वार. तसे स्टॉल्स वगैरे. चला आता या इथं चप्पल स्टँड आहे. इथं चप्पल वगैरे काढूया आपण. चला आता आतमध्ये प्रवेश करू. आधी पाय धुवून घेऊ आपण. कुठल्याही मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी आपले पाय आणि हात स्वच्छ धुण्याची परंपरा आहे. समोर दिसतंय ते प्रसादाचं काउंटर.
इथं सोड्याचं दुकान आहे. चला आता आपले पाय धुवून झालेले आहेत आणि आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. तर हे आहे ॲक्च्युली प्रति शिर्डी. एकदम हुबेहूब शिर्डीचं प्रतिकृती इथं तयार केली आहे त्यांनी. रेप्लिका म्हणू शकतो आपण. इथं आलं की तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खऱ्या शिर्डीमध्ये चाललेला आहात. आता आतमध्ये शूटिंग वगैरे आपल्याला करता येणार नाही, मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसणार. काय बंद आहे? इथं पण प्रसादाचे लाडू वगैरे मिळतात. या इथं बऱ्याचदा गर्दी असते, जसं की गुरुवारी गर्दी असते किंवा नवीन वर्षाचं दर्शनासाठी पण लोक इथे येतात, गर्दी करतात, किंवा गुरुपौर्णिमा वगैरे असे दिवस असले. आणि हायवेपासून जवळ असल्यामुळे तसंही नेहमी गर्दी असते तिथे. हां चालू आहे ना. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील प्रवेशद्वार. डी.वाय. पाटील म्हणजे माझं कॉलेज. इथून 11-12 ग्रॅज्युएशनचं शिक्षण इथून पूर्ण केलं. चला आता हे आहे प्रवेशद्वार. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथून मोबाईलमध्ये एंट्री नसणार, मोबाईल आतमध्ये अलाउड नसेल, कारण बंद करू ठेवतो. चला आता आमचं दर्शन झालं आहे. आता बघू शकता आता गर्दी वाढली. आता आम्ही गेलो तर काय कुणीच नव्हतं, काहीच गर्दी नव्हती. त्यामुळे पटकन 5 मिनटाचं दर्शन झालं. आता बघू शकता गर्दी वाढली. आता चला आता इकडून आपण ह्या साईडला जाऊ. इकडे भोजनालय आहे, प्रसाद वगैरे मिळतो. इकडे दुपारचं प्रसाद जेवण वगैरे या साईडला मिळतं. चला तुम्हाला दाखवतो. मस्त आहे, पण एकदम छान महाल वगैरे केलेलं आहे इथं. इथे टायमिंग वगैरे असतं, त्या टायमिंगमध्येच प्रसाद वगैरे मिळतो तिथं. आता बंद आहे सध्या. हे बघा फोटो काढण्याचं उत्तम ठिकाण असल्यामुळे तुम्हाला इथे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. असे रांगोळी वगैरे काढलेली. आता पुसट झाली ती. हे प्रवेशद्वार बंद आता, ते बघू शकता. इथे टायमिंग दिलेला आहे प्रसादाचा. महाप्रसादाची वेळ दुपारी 12:30 ते 3:30, संध्याकाळी 7:30 ते 9:30. हे आहे असं. तिला चला आता इथून निघून आपण द्वारकामाई मंदिराकडे जाऊया. तर या मंदिराच्या बाहेर दर्शन करून आल्यानंतर आपण आता या कमानीच्या आतून इकडे सरळ जाणार. आता आपण इथे जाणार द्वारकामाई मंदिरात. या इथे तुम्हाला बाबांनी प्रज्वलित केलेली अग्नी पाहायला मिळेल, पण आता सध्या कोविडमध्ये इथे ते नाही दिसत आहे. इथे तुम्हाला साईबाबांच्या काही वस्तू पाहायला मिळतील, जसं की हा दिवा, मटका पण आहे इथे, हे जातं, आणि इथे बाबांचा एक फोटो पण आहे जिथे लोक दर्शन घेतात, आणि इथे पादुका पण आहेत.
बाबांनी प्रज्वलित केलेली धुनी. ह्या इथे तुम्हाला सगळी ही राख आहे. अंगारा म्हणून भक्त, हां ते आता बंद केलं तिकडचं. ती सगळी राख इकडेच आहे, कुंभाग पडते तिथून गोळा करतात. हेच तिथं मंदिरामध्ये ठेवतात ना, आपण लावतो कपाळाला वगैरे. द्वारकामाई मंदिरातून बाहेर येऊन आम्ही आता इथं कट्ट्यावर बाहेर बसलेलो आहोत, थोडा आराम करतोय. मंदिराला आता आम्ही प्रदक्षिणा मारून आलो. आता इथे अजून एक छोटं मंदिर आहे, इथे आपण दर्शन घेऊ. चला आता प्रदक्षिणा घालू मंदिराला. केडे कसे? 100 रुपये पाव. एक पाव द्या ना, कमी नाही का काही थोडं? करा पाव करा. झाले का तयारच? इकडे आले का ते? आलं असं. लाडू घ्यायचे ना, बरं बॅग टाक. आता जरा गर्दी वाढली तर चला, आपलं तर दर्शन झालं. आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया. हां चला, आता आपल्याला ह्या झुकझुक गाडीत बसायचे. बस बाळा बस बस, परीन मी माग बसतो. बस बस नाही तर बाय 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 बाय. मजा मजा. आम्ही थांबलो आहोत वालेकारवाडीमध्ये, आयर गार्डनच्या समोर, मार्तंड मल्हार हॉटेलमध्ये. आता इथे जाता तर जेवण करणार आम्ही. इथे पुढे गेलं, इकडे मागे या साईडला दिसेल तुम्हाला मार्तंड मल्हार. इथे हे स्पेशली नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे. मटन थाळी, चिकन थाळी वगैरे इथे मिळते.
व्हेज थाळी पण भेटते, फेमस आहे. तर म्हणलं चला आता पहिल्यांदा आलो आहे तिथं, बघा म्हटलं कशी चव वगैरे ते. हे आहे मार्कंड मल्हार व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट. चला आता आतमध्ये एंट्री. आता सध्या गर्दी कमी आहे, कारण जरा आम्ही थोडं लवकर आलो, त्याच्यामुळे जरा गर्दी कमी आहे. ते आपल्या वेलकमसाठी थांबलेलं. या इकडे किचन आहे, इकडे पण बसायची व्यवस्था ती पण ते नाही. आता वरती जायचं आपल्या वरती फॅमिली रूम, तिथे पण आहे बसायला वगैरे. इकडं इकडं, अरे इकडं म्हणलं मी. चला आता इकडे फॅमिली रूम, इकडे जाऊया. वरती फॅमिली रूम्स आहे, सेपरेट फॅमिली. तुम्ही येत असाल ॲज अ फॅमिली तर तुम्ही वरती बसू शकता. भेटला हॅलो. आम्ही मागवलेत चिकन थाळी आणि व्हेज थाळी. ही चिकन थाळी. हे चिकन थाळी, याच्यात भाकरी, सुकं चिकन, किमा, रस्सा, सोलकढी, अंडा आणि आणि रस्सा. आणि ही आहे व्हेज थाळी. याच्यात हे आहे पापड, वरण, हे पनीरची एक भाजी आहे, ही पण एक पनीरची भाजी आहे, हे वांग, रायता आणि रोटे. तर हे काय पापड खाली.